हाय फ्रेंड्स, सुजाता माझी चूलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। बाहेर खूप पाऊस सुरू झालाय आणि कधी कधी आपल्याला भाज्या मिळत नाहीत, तर त्याच्यासाठी चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर वरण भाता बरोबर चटपटीत असं लोणचं मी तुम्हाला पटकन होणारं दाखवते आणि हे अतिशय झटपट आहे। त्याच्यासाठी साहित्य आहे, हिरवी मिरची घेतली आहे मी, आलं थोडं सोलून घेतलंय, हळद, मीठ, इथे हे जिन्नस आहेत, धणे आहेत, बडीशोप आहे, काळी राई आहे, पिवळी राई आहे, मेथी आहे, कलोंजी म्हणजे कांद्याचं बी आहे, हळद आहे आणि इथे राईचं तेल आहे। सगळ्यात प्रथम आधी आपण काय करणार आहोत, हे जे कोरडे जिन्नस आहेत ते आपण नुसते भाजून घेणार आहोत आणि सुंदर सुगंध पसरेपर्यंत भाजून घेणार आहोत। अगदी घराघरात पोचला पाहिजे तो सुगंध। हे भाजेपर्यंत मी इथे मिरची आणि हे आलं एकदम बारीक करून घेणार। खरं तर कुटायला हरकत नाही, पण तुम्ही चॉपरमध्ये असं छान बारीक करून घ्या, काहीच हरकत नाही। सुंदर भाजून झालंय, याचा घमघमाट सुटलाय अक्षरशः। आता मी गॅस बंद करते। भाजून घेतल्यानंतर आता मी ह्याला दरदरा म्हणजे असं जाडसरच थोडंसं खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहे। एका साईडला मी राईचं तेल तापत ठेवलंय, मी हे खूप कडकडीत तापवणार आहे। इथे मी आलं आणि मिरची छान एकदम बारीक वाटून घेतली आहे। आता त्याच्यामध्ये मी हा वाटलेला मसाला घालते संपूर्ण। हे बघा, हे मिक्स करते, खूप सुरेख सुगंध सुटलेला आहे। त्याच्यामध्ये मी थोडी हळद घालते, मीठ घालते आहे, हे मी सगळं एकजीव करून घेतलंय आणि आता मी त्याच्यामध्ये गरम गरम हे तापलेलं तेल आहे, तुम्ही अतिशय हळूहळू टाका, एकदम टाकू नका। कडकडीत तापलंय माझं तेल अगदी, ते मी टाकते। हे राईचं तेल अगदी हळूहळू घालणार आहे। काय सुगंध आहे। आणि हे अशा प्रकारे आपलं झटपट मिरचीचं लोणचं तयार आहे। तुम्ही हे नक्कीच एकदा घरी करून बघा, पावसाचे दिवस आहेत, खूपच छान लागतं।